देवही सुरक्षित नाही. नागझरी महादेव देवस्थानात तिसऱ्यांदा चोरी, दानपेटीसह पूजेचं साहित्यही लंपास. सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील प्रसिद्ध नागझरी महादेव देवस्थान पुन्हा एकदा चोरट्यांच्या निशाण्यावर आलं आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराबाहेरील दानपेटीचं कुलूप तोडून अंदाजे 1,000 रुपयांची रोकड चोरून नेली. एवढ्यावरच न थांबता महादेवाच्या पिंडीवर बसवलेले चांदीच्या धातूचे डोळे, तांब्याचे पूजेचे ताट तसेच पिंडीवर अखंड जलाभिषेकासाठी वापरण्यात येणारे तांब्याचे गळती पात्र, जलधारा पात्र देखील चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे नागझरी महादेव देवस्थानात चोरी होण्याची ही तिसरी वेळ असल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक API हनुमंत भिंगारे यांनी घटनास्थळी धाव घेत सखोल पाहणी केली. त्यांनी मंदिर परिसराची तपासणी करून संबंधितांकडून माहिती घेतली. तसेच चोरट्याचा माग काढण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरवण्याचे निर्देश दिले. ग्रामस्थांनी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या तत्परतेचं कौतुक करत चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव पोलीस धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत गंभीर असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, अजेगावकर.